नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ टी.पी. चौगुले मॅडम. तर आज आपण मराठी युवक भारती इयत्ता 11वी या पुस्तकातील भाग क्रमांक 5 व्याकरण यामधील घटक 3 वाक्यसंश्लेषण अभ्यासणार आहोत. तर प्रथम आपण वाक्य म्हणजे काय ते पाहूया. तर वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतात. वाक्याचे दोन भाग असतात, एक उद्देश आणि दुसरा विधेय. तर उद्देश म्हणजे काय, तर ज्याच्या विषयी सांगायचे आहे त्याला उद्देश म्हणतात आणि विधेय म्हणजे जे सांगायचे आहे त्याला विधेय म्हणतात. त्याचं उदाहरण पाहूया. तर मुले खेळतात, मुले आहे उद्देश आणि खेळतात आहे विधेय. आपण जर हेच वाक्य पुढील प्रमाणे घेतले, आमच्या शाळेतील मुले रोज मैदानात खेळतात, तर मुले हे उद्देश आणि खेळतात हे विधेय आहे. परंतु उद्देश आणि विधेयविषयी जेव्हा अधिक माहिती सांगितले आहे, आमच्या शाळेतील मुले, तर मुले या उद्देशाविषयी आमच्या शाळेतील हे जेव्हा अधिक माहिती सांगितली असते आणि रोज मैदानात खेळतात म्हणजे विधेय म्हणजे खेळतात, तर खेळतात या विधेयाविषयी रोज मैदानात ही अधिक माहिती सांगितली असते. म्हणजे उद्देशाविषयी अधिक माहिती आमच्या शाळेतील आणि विधेयाविषयी अधिक माहिती रोज मैदानात. तर उद्देशाविषयी अधिक माहिती जेव्हा सांगितली जाते तेव्हा त्याला उद्देश विस्तार म्हणतात आणि विधेयाविषयी अधिक माहिती जेव्हा सांगितली जाते तेव्हा त्याला विधेय विस्तार असे म्हणतात. तर एका वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्याचे प्रकार पडतात. तर वाक्याचे प्रकार हे अर्थानुसार आणि वाक्यात किती विधाने आहेत त्यानुसार पडतात. तर अर्थानुसार वाक्याचे प्रकार कोणकोणते आहेत, तर विधानार्थी, आज्ञानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी हे अर्थानुसार वाक्याचे प्रकार पडतात. आणि वाक्यात किती विधाने आहेत त्यानुसार केवळ, संयुक्त आणि मिश्र असे वाक्याचे प्रकार पडतात. म्हणजेच एका वाक्यात किती विधाने असतात त्यावरून वाक्याचे जे प्रकार पडतात ते आपण आता पुढील प्रमाणे अभ्यासणार आहोत. तर प्रथम आपण केवळ वाक्य म्हणजे काय हे पाहूया. तर जेव्हा वाक्यात एकच विधान असते म्हणजे एक उद्देश व एक विधेय असते तेव्हा त्याला केवळ वाक्य असे म्हणतात. तर केवळ वाक्याची उदाहरणे आपण पाहूया. गवई बुवा गाणे गाऊ लागले. या वाक्यात गवई बुवा हे एकच उद्देश व गाऊ लागले हे एकच विधेय आहे, म्हणून हे केवळ वाक्य आहे. तर दुसरं उदाहरण आहे, विद्यार्थ्यांनो पाहुण्यांच्या सत्कारासाठी गुलाबाची फुले आणा. तर यामध्ये विद्यार्थी उद्देश आणि आणा हे विधेय आहे, त्यामुळे हे केवळ वाक्य आहे. तर आपण केवळ वाक्याची वैशिष्ट्ये पाहूया. पहिलं वैशिष्ट्य आहे एकच उद्देश व एकच विधेय असते. दुसरं आहे कमीत कमी शब्दांचे वाक्य असते. तिसरं आहे केवळ वाक्य ही विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, विध्यर्थी, होकारार्थी व नकारार्थी असू शकतात. चौथं आहे केवळ वाक्यात कोणतेही उभयान्वी अव्यय नसते. हा झाला केवळ वाक्याचा पहिला प्रकार. तर दुसरा आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्य म्हणजे काय, तर जेव्हा दोन वाक्ये एकमेकावर अवलंबून असतात व ती जर, तर, जेव्हा, तेव्हा इत्यादी उभयान्वी अव्ययाने जोडलेली असतात तेव्हा त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात. यामध्ये काय, एक वाक्य प्रधान असते व अवलंबून असलेले वाक्य काय असते, गौण असते. तर प्रधान म्हणजे काय, तर मुख्य किंवा महत्त्वाचे, आणि गौण म्हणजे काय, कमी महत्त्वाचे. तर उदाहरणार्थ पाहिलं तर जे चकाकते ते सोने नसते. तर इथे काय आहे, ते सोने नसते या स्वतंत्र वाक्यावर जे चकाकते हे वाक्य अवलंबून आहे. म्हणजे जे वाक्य स्वतंत्र असते त्याला मुख्य किंवा प्रधान वाक्य असे म्हणतात व अवलंबून असणाऱ्या वाक्याला गौण वाक्य असे म्हणतात. दुसरं उदाहरण आहे
जेव्हा पाऊस पडेल तेव्हा शेतीभाती पिकेल. येथे शेतीभाती पिकेल हे मुख्य वाक्य असून पाऊस पडेल हे गौण वाक्य आहे. हे गौण वाक्य मुख्य वाक्यावर अवलंबून आहे. त्यामुळे ही वाक्ये जेव्हा तेव्हा या गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जोडलेली आहेत, म्हणून हे मिश्र वाक्य आहे. तर मिश्र वाक्याची वैशिष्ट्य आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे एक प्रधान वाक्य व एक किंवा अनेक गौण वाक्य आहेत. दुसरं आहे दोन्ही वाक्ये गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जोडलेली असतात. तिसरं आहे जोडलेले वाक्य किंवा वाक्य हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात. तर गौणत्व सूचक उभयान्वी अव्यये कोणकोणते आहेत? तर म्हणजे, की, म्हणून, जे, कारण, यास्तव, सबब, जर, तर, जेव्हा तेव्हा इत्यादी ही गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय आहेत. तर आपण केवल वाक्य आणि मिश्र वाक्य पाहिले. तर आपण तिसरा वाक्याचा प्रकार पाहूया, संयुक्त वाक्य. तर संयुक्त वाक्य म्हणजे काय? तर जेव्हा दोन प्रधान वाक्ये एकमेकांना आणि व किंवा अथवा इत्यादी उभयान्वी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. तर संयुक्त वाक्याचं उदाहरण आपण पाहूया. ओंकार रोज सकाळी दूध पितो व अभ्यासाला बसतो. तर इथं वरील या वाक्यामध्ये काय आहे? दोन केवल वाक्य आहेत आणि ते एकमेकांना व या प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययांनी जोडलेली आहेत, म्हणून हे संयुक्त वाक्य आहे. तर आणखी एक उदाहरण आपण पाहूया. मी चांगला अभ्यास केला आणि पास झालो. मी पहाटे लवकर उठते व 1 तास अभ्यास करते. संध्याकाळी मी फिरायला जातो किंवा खेळायला जातो. तर येथे काय आहे? प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययांनी हे वाक्य जोडलेली असतात. तर प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय कोणती कोणती आहेत? आणि, व, किंवा, अथवा, वा, शिवाय, पण, परंतु, परी, म्हणून, बाकी, सबब, यास्तव इत्यादी. तर संयुक्त वाक्याची वैशिष्ट्ये आपण पाहूया. पहिला आहे दोन किंवा अधिक केवल वाक्य असतात. दुसरं आहे ही वाक्ये प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययांनी जोडलेली असतात. आणि तिसरं संयुक्त वाक्याचं वैशिष्ट्य आहे जोडलेली वाक्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात. तर आपण केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य म्हणजे काय त्याची वैशिष्ट्ये पाहिली. तर आता वाक्य संश्लेषण म्हणजे काय हे आता आपण पाहूया. तर वाक्य संश्लेषण म्हणजे काय? तर दोन किंवा अधिक केवल वाक्यांचे एक जोड वाक्य तयार करण्याच्या प्रक्रियेला वाक्य संश्लेषण असे म्हणतात. तर आता इथे दोन वाक्य दिलेले आहेत. पाऊस पडला, अंगण ओले झाले. तर याची तीन आपण केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य तिन्ही वाक्य आपण बनवू शकतो या दोन वाक्यावरून. तर पहिला आहे पाऊस पडल्यामुळे अंगण ओले झाले, हे आहे केवल वाक्य. दुसरं आहे जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओले झाले, हे आहे मिश्र वाक्य. आणि पाऊस पडला आणि अंगण ओले झाले, हे आहे संयुक्त वाक्य. म्हणजे जेव्हा दोन वाक्य दिलेली असतात, पाऊस पडला, अंगण ओले झाले, हे दोन वेगवेगळी वाक्य आहेत आणि त्यापासून आपण केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे तीन वाक्य आपण बनवू शकतो. तर वाक्य संश्लेषणाची आवश्यकता का आहे? तर वाक्य रचनेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी. दुसरं आहे आपल्या मनातील भाव नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी. सुट्टी विस्कळीत वाक्य लिहिण्यापेक्षा एकत्रित वाक्य मांडून विचारात सुसूत्रता आणण्यासाठी. उत्तम लेखन कौशल्य विकसनासाठी आणि वाक्य संश्लेषणाची कला अवगत करण्यासाठी वाक्य संश्लेषणाची आवश्यकता असते. तर वाक्य संश्लेषणात दोन किंवा अधिक वाक्ये एकत्र केल्यानंतर एक जोड वाक्य तयार होते. वाक्य संश्लेषण तीन प्रकारचे असतात. तर कोणकोणते वाक्य संश्लेषण तीन प्रकारचे असतात? तर दोन किंवा अनेक केवल वाक्याचे एक केवल वाक्य बनवणे,
2 किंवा अनेक केवळ वाक्यांचे एक मिश्र वाक्य बनवणे आणि 2 किंवा अनेक केवळ वाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनवणे. केवळ मिश्र संयुक्त वाक्यांचे परस्पर रूपांतर करता येते. तर आज आपण मिश्र वाक्य, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य या वाक्य प्रकारांचा अभ्यास केला. वाक्य संश्लेषण म्हणजे काय, वाक्य संश्लेषणाची आवश्यकता, वाक्य संश्लेषणाचे प्रकार याविषयीची माहिती पाहिली. धन्यवाद.